श्रीरंगे भुदरासी पतंगे भुदरासी भुदरासी फुललाती पतंगे भुदरासी भुदरासी परिवार द्रव्यतारा क्षण भंगूर द्रव्यतारा क्षण भंगूर रंगी रंगे रे रंगे रे रंगे रंगी रंगे रे श्रीरंगे उदरासी उदरासी रंगी रंगे रे श्रीरंगे. काय उदरासी पतंगे महाराज वर्णन करतायत. रंगायचं असेल तर परमार्थाच्या रंगामध्ये चित्त रंगलं पाहिजे. आपलं सर्वांचं चित्त जे आहे ते केवळ प्रपंचाच्या रंगाने रंगलेलं आहे. मीराबाई भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या प्रेमामध्ये एवढ्या तल्लीन आहेत. लाल ना रंगाऊ मैं तो हरी ना रंगाऊ, लाल ना रंगाऊ मैं तो हरी ना रंगाऊ, अपनों ही रंग में अपनों ही रंग में अपनों ही रंग में रंग दे चुनरिया ओ शाम पिया रंग दे चुनरिया ओ शाम पिया रंग दे चुनरिया. लाल ना रंगाऊ मैं तो हरी ना रंगाऊ. लाल रंग हा रजोगुणाचा प्रतीक आहे. हिरवा रंग सत्वगुणाचा प्रतीक आहे. मीराबाई वर्णन करतात लाल ना रंगाऊ मैं तो हरी ना रंगाऊ. मग आपनो ही रंग मी हे परमात्मा तुमच्या रंगामध्ये मला रंगायचं आहे. अर्थ असा आहे प्रपंचाचा रंग हा जीवाला अधोगतीकडे नेणारा आहे आणि परमार्थाचा रंग हा ऊर्ध्वगतीला नेणारा आहे. आणि म्हणून सुंदर अशा प्रकारचं आयुष्य भगवान परमात्म्याने दान दिलेलं आहे. जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायन गुणतयाचे. म्हणून त्या भगवान परमात्म्याच्या स्मरणाकरता त्याच्या श्रवणाकरता भगवंताच्याच माध्यमातून तुम्हा आम्हाला प्राप्त झालेला हा अवसर आहे. त्यातल्या त्यात मलमास आहे, अधिक मास आहे. या अधिक मासाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी ही परमपावन अशा प्रकारचे शिवपुराण कथा पाहतो. शिवकथा काय ऐकावी? कारण प्रयोजनम अनुद्देश्यतः अतिप्रवर्तते. प्रयोजनाशिवाय अथवा लाभाच्या अपेक्षेशिवाय फायद्याशिवाय कोणत्याही मनुष्याची प्रवृत्ती होत नाही कार्यामध्ये. माहिती शिवपुराण ऐकायची गोष्ट खरी आहे, पण ते ऐकल्यानंतर आम्हाला काय फलश्रुती प्राप्त होईल असा प्रश्न ज्या वेळेला एखादा साधकाला पडतो ना, त्यावर शिवपुराणकारांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे. शिवपुराण काय आणि एक गंमत आहे. शिवपुराणाचं वैशिष्ट्य असं आहे महाराज
की ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या वेळेला शिवपुराण कथेचा संबंध येईल, जिथं जिथं आपल्याला लक्षात येईल किंवा कळेल की अमुक एखाद्या ठिकाणी शिवपुराण कथेचं आयोजन केलेलं आहे, तर तिथं जाऊन अवश्य शिवपुराण ऐकलं पाहिजे. का ऐकलं पाहिजे याचं कारण आहे, कारण शिवकथा ही सज्जनांचा भक्तांचा तर उद्धार करतेच करते, पण सांगू का, शिवपुराण कथा ही दुर्जनांचा सुद्धा उद्धार करते. सहज लीला या कानावर शिवकथेचे शब्द पडले ना, तर एखादा दुर्जन, एखादा पतित, एखादा पापीचं नाही, एखादा महापापी अगदी सहज लीला धरून जाऊ शकतो. एवढी ताकद, एवढं सामर्थ्य या शिवपुराण कथेमध्ये आहे. आणि याच्या संबंधाने शिवपुराणकार एक सुंदर अशा प्रकारचा इतिहास या ठिकाणी देतात. समुद्राच्या निकटवर्ती, समुद्राच्या किनाऱ्यावर एक बाष्कळ नावाचं गाव आहे. लक्ष देऊन कथा ऐका. अत्यंत रम्य अशा प्रकारची कथा आहे. त्या कथेच्या माध्यमातून आपल्याला शिवपुराणाचं महात्म्य लक्षात घेता येणार आहे. या बाष्कळ नावाच्या गावामध्ये ब्राह्मण बाहुल्य आहे. समाज, वेगवेगळ्या प्रकारचे समाज त्या ठिकाणी आहेत, परंतु ब्राह्मण समाज हा बऱ्याच विपुल प्रमाणामध्ये या गावामध्ये राहत आहे. याच गावामध्ये बिंदू नावाचा एक ब्राह्मण राहत आहे आणि त्याची पत्नी आहे, तिचं नाव आहे चंचुला. सामाजिक परिस्थिती अत्यंत भयंकर आहे या गावातली. वर्णाने ब्राह्मण असणारे लोक परंतु दुराचाराने मत्त झालेले आहेत, मदोन्मत्त झालेले आहेत. दुराचार एवढ्या उच्च कोटीला पोचलेला आहे, अधर्म एवढ्या उच्च कोटीला पोचलेला आहे की तिथला द्विज वर्ण, ब्राह्मण वर्ण हा एवढं पतन त्या ब्राह्मणांचं झालेलं आहे. चोरी, जुगार, वेश्यागमन, भ्रष्टाचार या अधर्मामध्ये त्या गावातला सर्व ब्राह्मण वर्ग हा रममान आहे. मग ज्या गावातल्या ब्राह्मणांचीच ही कथा आहे, तिथं बाकीच्या वर्णांचं काय विचार करायचं. अत्यंत दीन अशा गतीला प्राप्त झालेले हे बाष्कळ नगरीतले लोक आहेत. सर्वच भ्रष्टाचारी आहेत, सर्वच वेश्यागामी आहेत. सर्व गाव भ्रष्टाचारामध्ये प्रद्युक्त असताना या बिंदू नावाच्या ब्राह्मणाची पत्नी चंचुला, ती मात्र सच्ची स्वभावाची आहे. पण गंमत अशी आहे की लग्न होऊन, विवाह होऊन बरेच वर्ष झाली आणि ती तिच्या पतीच्या घरी आहे. सगळ्या गावाची स्थिती ज्यावेळेला तिच्या लक्षात आली, या गावामध्ये एकही चांगला मनुष्य नाही, सगळे भ्रष्टाचारी आहेत, सगळेच वेश्यागामी आहेत. आणि मग तिने काय तिच्या मनामध्ये विचार आला असेल किंवा भगवंतांनी काय तिला बुद्धी दिली असेल माहिती, पण तिला असं वाटलं की आपण तरी का असं राहावं. म्हणून ही चंचुला सुद्धा भ्रष्टाचाराकडे प्रवृत्त झालेली आहे, युक्त झालेली आहे. आणि गंमत अशी लक्षात नाही का, एक दिवस एका परपुरुषाच्या सोबत रंगेहात या बिंदुगाने आपल्या पत्नीला चंचुलेला पकडलेला आहे. आणि ज्या वेळेला त्याला ती तशा अवस्थेमध्ये सापडली, तिला ओढत ओढत घरी आणलेला आहे आणि बेदक मारलं महाराज या चंचुलेला. मार खात असताना या चंचुलेने सांगितलं, म्हणे स्वामी मारू नका म्हणून मला, त्यापेक्षा मी काय सांगते ते ऐका. आणि मग चंचुलेने सांगायला सुरुवात केली, म्हणे मला माहिती आहे मीच काय, तुम्ही सुद्धा धुतले तांदळासारखे नाहीत आणि सगळं गावच भ्रष्टाचारी आहे, तर मी तरी कशी वेगळी राहणार आहे. म्हणून माझ्याकडून भ्रष्टाचार घडला. पण आता माझ्या डोक्यामध्ये एक कल्पना आहे. मला असं वाटतंय की तुम्ही मला राजारोज भ्रष्टाचार करू द्या आणि त्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून, त्या कुकर्माच्या माध्यमातून मला जे काही धन प्राप्त होईल, मला जे काही पैसा प्राप्त होईल, तो पैसा, ते धन मी तुम्हाला देऊन देईन. त्यातला काही भाग मी ठेवेन आणि बाकीचं धन तुम्हाला देऊन टाकेन. काय मूर्खपणा असेल मला. या बिंदू नावाच्या ब्राह्मणाने त्याच्या पत्नीला तशा प्रकारची आज्ञा दिली. कुकर्म करण्याकरता आपल्या पत्नीला त्याने प्रोत्साहन दिलं आणि प्रोत्साहन देऊन पैशा करता आपल्या पत्नीला वेश्यागमनाच्या वाटेकडे त्याने लावलेला आहे. हा जगातला अतिमूर्ख असणारा शिवपुराणकार वर्णन करतायत, अत्यंत महामूर्ख असणार. याच्या ठिकाणी
अशा प्रकारच्या कर्मातून या पापाला कोणत्याही प्रकारची निष्कृती नाही, या पापाला कोणत्याही प्रकारचं प्रायश्चित्त नाही. भ्रष्टाचार किंवा कुमार्गाचं गमन करणं हा शास्त्रामध्ये महापापांमधला एक प्रकार सांगितलेला आहे. संत महात्मे वर्णन करतात, ब्रह्महत्या, सुरापान, स्तेयं गुरुवंदना गमः, महत्य पातकान्याहो संसर्गश्चापितैः सह किंवा संसर्गश्चापितैः सह तत्संसर्गीच पंचमः. 5 महापापांचं वर्णन शास्त्राने केलेलं आहे. लक्षात नाही का? पहिला महापापी आहे तो ब्रह्महत्या करणारा आहे. कोण आहे? ब्रह्महत्या करणारा हा पहिला महापापी आहे. मग ब्रह्महत्या म्हणजे काय? आम्हाला माहित नाही महाराज ब्रह्महत्या कशाला म्हणतात. जीवाची हत्या करणं म्हणजे काय? ब्रह्महत्या आहे. कोणत्याही जीवाची हत्या झाली म्हणजे ब्रह्महत्या झाली. त्या ब्रह्महत्येच्या पातकाला कोणत्याही प्रकारची निष्कृती नाही. आपण राजरोस ब्रह्महत्या करत असतो. आता ते कोणत्या मार्गातून आपण ब्रह्महत्या करतो हे काय मी व्यासपीठावरून तो आपल्याला सांगणं अशक्य आहे. परंतु प्रत्येक जण या पापामध्ये आपण उद्युक्त आहोत. जीव घेणं म्हणजे काय? ब्रह्महत्या. सुरापान, दारू पिणं काय? महापाप आहे महाराज. दारू पिणं सुद्धा महापाप. लोक म्हणतील महाराज तुम्ही सांगता म्हणून आम्ही काय ऐकायचं काय? मग दारू पिणं कसं महापाप आहे? सगळेच दारू पिणारे थोडेच वाईट वर्तन करतात. एखादा दारू पिणारा कदाचित कथा कीर्तनामध्ये येऊनही बसतो, तो शांत बसून कथा कीर्तन ऐकतो सुद्धा. असंही असतं ना, माझं कीर्तन चालू होतं आणि त्या कीर्तनातून मी हाच विषय सांगत असताना नेमका कीर्तन उठलाच आणि त्याने हाच प्रश्न मांडला, महाराज असं कसं म्हणता बरं? एखादा दारू पिणारा कीर्तनामध्ये मी कीर्तने ऐकू शकतो ना? मी ओळखलं बहुतेक याने थोडीशी कारण कीर्तन करायला सरळ असा प्रश्न विचारला कीर्तन चालू असताना उठून, म्हणजे त्याच्याकरता जे डेअरिंग, त्याच्याकरता जे धाडस लागतं ते घेतल्याशिवाय येणं शक्य नाही. पण खरं सांगू का, दारू पिणं हे एवढं महापाप आहे, एवढं महापाप आहे की शास्त्र सांगतात असं नाही निष्कृती ही. त्या दारू पिणाऱ्याच्या करता शास्त्रानं निष्कृतीच सांगितली नाही, बऱ्याच पापांच्या करता प्रायश्चित्त सांगितलेली आहे. मांजर मारलं ना, मांजर एखाद्या वेळेस चुकून जर मांजर मारलं गेलं ना तर त्याच्याकरता काशीलाच जावं लागतं. काशीला जाऊन गंगेमध्ये स्नान केलं की मांजर मारलेल्याच्या पापातून आपली काय होते? मुक्ती होत असते महाराज. दुसऱ्या कोणत्याच प्रकारानं मांजर मारलेल्या पापातून मुक्ती होत नाही, त्याच्याकरता काशीलाच जावं लागतं. अशी बरीचशी प्रायश्चित्त शास्त्रानं सांगितलेली आहे. पण जो दारू पिणार आहे ना त्याच्याकरता कोणत्याही प्रकारचं प्रायश्चित्त शास्त्र सांगत नाही. शास्त्र असं वर्णन करतं की बाबा रे तुझी काय गती होईल काय माहित, काय सांगता येत नाही. दारू पिणारा अत्यंत मोठा महापापी आहे. राजस्थानमध्ये लक्ष देऊ नये का, एक सिसोदिया नावाचा वंश आहे. आताही तो कार्यरत आहे. सिसोदिया म्हणतात त्याला. त्यांचा जो मूळ राजा होता ना सिसोदियांचा राजा, सच्चिल धर्मसंपन्न, निधीसंपन्न अशा प्रकारचा राजा. मात्र मंत्र्यांच्या, मोठ्या माणसांच्या वाईट संगतीमुळे त्यांनी एकदा दारू पिला महाराज. आणि एकदा दारू पिल्याच्या नंतर ज्या वेळेला भानावर आला, शुद्धीवर आला, त्यावेळेला तो गुरुजींच्याकडे गेला आणि गुरुजींना त्यांनी आपला गुन्हा, आपला अपराध कबूल केला. महाराज माझ्याकडून अपराध झालेला आहे, माझ्याकडून दारू पिली गेली, मला काहीतरी प्रायश्चित्त सांगा. त्याच्याकरता एक प्रायश्चित्त सांगितलं. लक्ष देऊ का, हा फार महत्वाचा विषय आहे. त्याच्याकरता प्रायश्चित्त सांगितलं गेलं की तू काय कर, एक पातेलं घे. इकडं काहीतरी वेगळं म्हणतात, भगोन म्हणतात नाही का, भगोन छोटस भगोन, पातेलं ते घे म्हणे. शेतामध्ये जा, 3 दगडी मांड, त्याच्यावरती पातेलं ठेव, जळपण त्याच्यामध्ये टाक आणि त्याला जाळ लाव. आणि त्या रिक्त असणाऱ्या, मोकळ्या असणाऱ्या भांड्यामध्ये शिस नावाचा धातू टाकायचा. कोणता? शिस. शिसच का टाकायचं? कारण थोड्याशा उष्णतेने सुद्धा तो शिस पागळायला लागतं, असा धातू आहे. पटकन पागळणारा आणि तो जाळ भिजवला की पटकन जमा होणारा, थंड होणारा असा शिसू नावाचा धातू आहे. ते शिसू त्या पातेल्यामध्ये घ्या, जाळ लावा आणि जाळ एवढा लावा की रसरशीत असा रस झाला पाहिजे. कशाचा? शिशाचा रस झाला पाहिजे. आणि प्रायश्चित्त काय आहे?
रसरशीत झालेला तो शिष्याचा रस पिऊन घ्या. हेच तुमच्याकरता काय आहे? प्रायश्चित्त आहे. कशाकरता? एक वेळ जीवनामध्ये दारू जर पिला तर त्याच्याकरता रसरशीत असणाऱ्या शिष्याचा रस घशामध्ये होता आणि मरून जा, हे जर त्याच्याकरता प्रायश्चित्त असेल. जर जो नित्य नियमानं दररोज दारू पितो त्याची काय गती असेल? दारू पिणाऱ्याचा थोडंसं सोडा, तुम्हाला विश्वास बसणार नाही कदाचित. शास्त्र तर याच्याही पुढे जाऊन सांगतं की दारू पिणारा तर सोडाच, पण दारू पिणार लक्षात नाही का? दारू पिणाऱ्या माणसाच्या तोंडाचा वास जर आला ना तर त्या वास घेणाऱ्याला पाप लागतो. ज्याने वास घेतलेल्या दारूच्या म्हणजे दारू पिणाऱ्या माणसाच्या तोंडातून आलेला जो वास आहे तो ज्याने घेतलेला आहे ना त्यालाही प्रायश्चित्त करावं लागतं. त्याच्याकरता प्रायश्चित्त सांगतं शास्त्र की त्याने 3 दिवसापर्यंत निराहार उपवास करायचा नाही. त्यावेळेला त्या पापातून त्याची निष्कृती होत असते. दारू पिणं महापाप. त्याच्यानंतरचं महापाप सांगतात स्थेयम, चोरी करणं हे महापाप. आणि त्याच्यानंतरचं महापाप सांगितलंय भ्रष्टाचार करणं, गुरुवंदना कमावा. दुसऱ्याच्या पत्नीकडे वाईट वासनेनं पाहणं हे एक काय पाप. आणि 5वा लक्षात नाही का? 5वा महापापी सांगितलंय तो 5वा महापापी या सगळ्यांची संगती करणार आहे. ब्रह्महत्या करत नाही पण ब्रह्महत्याची संगती केली तेवढंच महापाप करायला लागतं. दारू पित नाही पण दारू पिणाऱ्याची संगती केली की तेवढंच पाप लागतं. चोरी करत नाही पण चोरी करणाऱ्याची संगती केली तरी तेवढंच पाप लागतं. भ्रष्टाचार करत नाही पण भ्रष्टाचाराची संगत केली तरी तेवढंच पाप लागतं. कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर फिरत असताना बरेचसे लोक भेटतात. काही लोक म्हणतात महाराज आम्ही राहतो दारू पिणाऱ्यांच्या सोबत, तुमच्यामध्ये असे बरेचसे लोक असतील. महाराज आम्ही असतो त्यांच्यासोबत पण आम्ही घेत नाही, आम्ही दारू पित नाही. आमचे मित्रमंडळी वगैरे घेतात, आम्ही जातो त्यांच्यासोबत, कधी कधी बिलही आम्ही देतो, परंतु आम्ही काही दारू पित नाही. शास्त्र असं सांगतं तुम्ही दारू पित नाही, गोष्ट खरी आहे, पण दारू पिणाऱ्याची संगती करताना तर तेवढंच महापाप तुमच्या डोक्यावर असतं. तत्संसर्गीचे पंचमहा नैव निष्कृती ही अशी काही पाप आहेत की त्या पापांना कोणत्याही प्रकारची निष्कृती नाही. त्याच्याकरता कोणत्याही प्रकारचे प्रायश्चित्त शास्त्र सांगत नाही. अनंत पाप आपल्या आतून घडलेली असतील आणि त्या पापांच्या माध्यमातून अनंत प्रकारची जन्मांतर आपण भोगलेली आहेत. ते जन्मांतर भोगून आपण आज इथपर्यंत आलेलो होतो. त्या बिंदुकाच्या पापाला कोणत्याही प्रकारचा परिहार नाही. तस्य देव निष्कृती ही त्याला निष्कृती नाही. एवढं भयंकर महापाप या दोघांच्याकडून घडलेले, बिंदुकाकडूनही घडलं आणि त्याच्या पत्नीकडूनही ते पाप घडलेलं आहे. बरेच वर्ष आयुष्याचा बराच कालावधी हे अशा प्रकारच्या पापाच्या चरणामध्ये गेला. व्यभिचार करण्यामध्ये, पाप करण्यामध्ये संपूर्ण आयुष्य गेलेले आहे. आणि एक दिवस यमदूत आलेले आहेत. त्या यमदूतांनी या बिंदुकाच्या आत्म्याला प्राणाला उचललेलं आहे आणि त्याचे प्राण हरण करून घेऊन गेले. त्याचा देह पडला, बिंदुकावरती घेऊन गेले आणि गेल्याच्या नंतर त्याला एवढी भयंकर दुर्गती प्राप्त झालेली आहे की क्रौंच नावाच्या पर्वतावर हा बिंदुक जो आहे हा पिशाच्य योनीला जाऊन प्राप्त झालेला आहे. पिशाच्य योनी त्याला प्राप्त झाला. पिशाच्य म्हणजे पिशाच्य त्याला म्हणतात महाराज की ज्याला देह नसतो, शरीर आहे पण ते वायुरूप आहे. भूक लागली तर काही खाता येत नाही, तहान लागली तर काही पिता येत नाही. तहान तर लागते, तहानेने जीव कासावीस होतो पण पाणी पिता येत नाही. भूक तर लागते, भूकाने जीव तडपडतो परंतु खाता येत नाही. आणि देह हा वायुरूप आहे, त्याला पर्याय एकच आहे, दुसऱ्याच्या देहामध्ये प्रवेश करायचा आणि दुसऱ्याच्या देहामध्ये प्रवेश करून मग त्या देहाच्या माध्यमातून अन्न पाणी काय असेल ते भक्षण करायचं. म्हणून भूत, प्रेत, पिशाच या 3 ज्या योनी आहेत ना, या योनींची साक्ष शिवपुराण सुद्धा देतं. आपण जर नित्य हनुमान चालीसा म्हणत असाल तर हनुमान चालीसा सुद्धा आपल्याला या सगळ्या गोष्टीची साक्ष देत असतो महाराज. काही विज्ञानाला मानणारे लोक या गोष्टीला मानत नाही, पण गोस्वामीजी वर्णन करतायत.
भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे. तुकोबाराय सुद्धा ग्वाही देत आहे की या योनी ज्या आहेत त्या अस्तित्वामध्ये आहेत. हा क्रौंच नावाच्या पर्वतावर बिंदूक जो आहे हा पिशाची योनीला प्राप्त झालेला आहे. तळमळ तळमळ तडफड तडफड त्याची चालू आहे. इकडं ही जी चंचुला आहे आयुष्याचा बराचसा काळ ही व्यभिचारामध्ये घालवला, कुकर्म करण्यामध्ये घालवलेला आहे. आणि शेवटी आयुष्याच्या अंतिम टप्प्यामध्ये काय भगवान परमात्म्याने त्याला बुद्धी दिली, सद्बुद्धी दिली. आणि एक दिवस त्या गावातले काही साधू महात्मे भक्त मंडळी तीर्थराज प्रयाग या ठिकाणी गेलेले आहेत. त्या तीर्थराज प्रयागमध्ये या सृष्टीमधला, या मृत्यू लोकामधला पहिला यज्ञ, लक्ष देऊन ऐका, पहिला यज्ञ जर कुठं झाला असेल या मृत्यू लोकामध्ये तर पहिला यज्ञ झाला तो तीर्थराज प्रयाग या ठिकाणी झालेला आहे. म्हणून कधी जर प्रसंग आलाच जीवनामध्ये, कधी जर जाण्याची वेळ आलीच तीर्थयात्रेला तर तीर्थराज प्रयागला अवश्य गेलं पाहिजे. महाराज संत महात्म्यांनी गोड पटवून केलं. प्रथम जग भूखंड धरा पर आय का आगाज है. प्रथम जग भूखंड धरा पर आय का आगाज है पावन संगम की धरती ये प्रयागराज है, ये प्रयागराज है, ये प्रयागराज है, ये प्रयागराज है. प्रथम जग भूखंड धरा पर आज का आगाज है. प्रथम जग भूखंड धरा पर आज का तीर्थराज प्रयागला निघालेले भक्त मंडळी चंचुला त्या भक्त मंडळींच्या मध्ये सामील झालेली आहे. मदत करत तीर्थराज प्रयाग या ठिकाणी गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर नदीमध्ये स्नान करत आहे. त्रिवेणी संगमामध्ये स्नान केलं आणि स्नान केल्याच्या नंतर तिच्या जीवनामध्ये जे पाप आहे त्या पापाचा भार काहीसा कमी झाला. पूर्ण पाप नष्ट तर नाही झालं पण काहीसा भार कमी झाला. थोडंसं पुण्य कुठंतरी केलेलं उदयाला आलं आणि रस्त्याने चालता चालता अगदी लक्षपूर्वक ऐका, माझ्याकडे लक्ष द्या.
रस्त्याने चालता चालता तीर्थराज प्रयाग या ठिकाणी एका आश्रमाच्या कडेने ते चाललेले आहे. आणि त्या आश्रमाच्या कडेने चाललेले असताना आश्रमामध्ये एक शिवपुराण कथाकार शिवपुराण सांगतायत आणि त्या शिवपुराणाचे काही शब्द तिच्या कानावर आले. शिवपुराणाचे काही शब्द कानावर आलेले आहेत. ते शब्द कानावर आल्याच्या बरोबर आणि नेमका विषय चाललेला होता तो व्यभिचार करून केल्याच्यानंतर नरकामध्ये काय गती प्राप्त होते, नेमका हाच विषय चालू होता. तिनं ते ऐकलं आणि ऐकल्याबरोबर अंगावर सर्वकन काटा आलेला आहे. ती त्या आश्रमामध्ये तिने प्रवेश केला, कथा मंडपामध्ये प्रवेश केला. व्यास पीठावर विराजमान असलेल्या महाराजांचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन तिने डोळ्यामधून अश्रू आले. तिने विचारलं म्हणे, महाराज आत्ताच तुम्ही फार भयंकर असा विषय सांगितला. मी अत्यंत अपराधी आहे, मी कुकर्मी आहे, मी पापी आहे, माझा उद्धार होईल. मी व्यभिचार कर्म केलेला आहे. व्यासपीठ आदेश महाराजांनी सांगितलं काय हरकत नाही. तिथे तुझ्याकडून पाप जरी घडलेला असलं तरी भगवान शिव परमात्म्याची कथा एवढी विलक्षण आहे की या कथेच्या माध्यमातून पाप्यातला पापी जर असेल तर त्याचाही उद्धार या कथेच्या माध्यमातून होतो. तुझाही उद्धार नक्की होईल. पण त्याच्याकरता तुला एक करावं लागेल. काय? तुला दररोज येऊन या ठिकाणी शिवपुराण कथा ऐकावी लागेल. एकही शब्द, एकही वाक्य, एकही प्रमेय, एकही श्लोक त्याचा सुद्धा कामा येईल. अशी जर तू शिवकथा आतापासून इथेपर्यंत जर ऐकलीस ना तर तुझ्यासारख्या पापी जीवाचा सुद्धा उद्धार या शिवपुराण कथेच्या माध्यमातून होईल. आणि महाराज तिने नित्य नेमाने आणि मनोभावाने शिवपुराण कथा ऐकली. म्हणूनच मी मगाशी आपल्याला सूचना दिल्या की शिवपुराण कथा ऐकत असताना कोणताही भाग आपल्याला सुटला नाही पाहिजे. याच्याकरता कथा सुरू होण्याच्या अगोदर आपण येऊन या ठिकाणी बसली पाहिजे. त्याच्या चंचलीने कथा ऐकली. ऐकल्याच्या नंतर कालांतराने ज्यावेळेस त्याचा देह पडला, देह पडल्यानंतर शिवदूत तिला नेण्याकरता आलेले आहेत. शिवलोक वापरोती, भगवान शंकराच्या लोकाला ती प्राप्त झाली आणि वरती कैलासामध्ये गेल्याच्या नंतर महाराज तिचा अधिकार एवढा श्रेष्ठ झाला की पार्वती मातेची एक अत्यंत प्रिय अशा प्रकारची सखी ही चंचला बनलेली होती. कोण? एक साधारण वेश्या कर्म करणारी, कुकर्म करणारी स्त्री. परंतु शिवपुराण कथा ऐकली आणि त्याचा परिणाम पार्वती मातेचं सख्यत्व प्राप्त झालं. पार्वती मातेची सखी झालेली आहे आणि पार्वती मातेचा अत्यंत जीव आहे या चंचुलेवर. एक दिवस माता पार्वतीची प्रसन्नता पाहिली आणि प्रसन्नता पाहून तिला सांगा विचारलं म्हणे, मैया तिच्या डोळ्यामध्ये असे होते, मैया माझा तर उद्धार झाला या शिवकथेच्या माध्यमातून. पण माझे पती, माझे स्वामी क्रौंच नावाच्या पर्वतावर विषाच्या योनीला प्राप्त झालेले आहेत. इकडं त्यांचं येणं ही अशक्य गोष्ट आहे. इथं येऊन त्यांनी कथा ऐकणं ही अत्यंत अशक्य गोष्ट आहे. त्यांच्याकरता काय उपाय करता आला ते करा. तुंबक नावाच्या गंधर्वाला पाठवण्यात आलं. विना हातामध्ये आहे. सुंदर अशा प्रकारची शिवकथा त्यांनी गायलेली आहे आणि शिवकथा गायल्याच्या नंतर भगवान शंकराच्या नामाचा अहोरात्र जप केलेला आहे. त्या जपाचा परिणाम असा की क्रौंच पर्वतावर असणारा तो बिंदू जो आहे त्या बिंदूचा उद्धार महाराज शिवकथेच्या माध्यमातून आणि भगवान शंकराच्या नामाच्या माध्यमातून झाला. शिवलोक वापरोती, भगवान शंकराच्या लोकांना हा सुद्धा प्राप्त झाला. मला सांगा, पाप असामान्य का? पाप अत्यंत भयंकर अशा प्रकारचं पाप केलेलं आहे. परंतु या पापी जीवाचा उद्धार भगवंताच्या कथेने भगवान परमात्म्याच्या नामाने झाला. पण कलियुगाची ही थोडवीच आहे महाराज. या कलियुगामध्ये संत महात्मे वर्णन करतात, ये मानवा पाप कृतास्तु सर्वदा सदा दुराचार रतावि मार्गदा क्रोधाधिरंधाराष्ट्रकामिना सप्ताहयज्ञे करोति. ये मानवा पाप कृतस्तु सर्वदा, अखंड सदा सर्वकाळ पाप करणारा पापी जीव. पण या पापी जीवाचा उद्धार सुद्धा कलियुगामध्ये भगवान परमात्म्याच्या नामाने होत असतो. कलियुग हे अत्यंत भयंकर, एवढं भयंकर आहे की कलियुगामध्ये पापाला कमीच नाही. पाप करणाऱ्यांना
काही कमी आहे का? काही कमी आहे, लक्षात नाही का? कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग 4 युगांचं चिंतन आहे. कृतयुगामध्ये एक सज्जन होता, तर त्याला विरोध करणारा दुर्जन सुद्धा एकच होता. कृतयुगामध्ये प्रल्हादजी झाले. प्रल्हादजी सज्जन आहे, पण त्या सज्जन असणाऱ्या प्रल्हादजीला विरोध करणारा त्याचा बाप एकटाच होता, हिरण्यकशिपू. बरोबर ना? एक सज्जन आणि एक दुर्जन असं परिमाण आहे. पुढे चला. त्रेतायुगामध्ये एक सज्जन एक दुर्जन असंच समीकरण आहे. रामप्रभू आहे सज्जन, आणि त्या सज्जन असणाऱ्या रामप्रभूला विरोध करणारा एक दुर्जन होता. कोण? राम. एक सज्जन एक दुर्जन असं समीकरण आहे. पण द्वापार युगापासून परिस्थिती बदलली. द्वापार युगामध्ये चांगले कर्म करणाऱ्या सज्जनांची संख्या आहे 5. किती? 5. कोण होते 5? पांडव. पांडवांची संख्या 5 आहे. 5 पांडव होते म्हणत द्वापार युगामध्ये, आणि या 5 पांडवांना विरोध करणाऱ्या कौरवांची संख्या किती होती? 100. सज्जन 5 होते, परंतु त्यांना विरोध करणारे दुर्जन हे मात्र 100 आहे. परिमाण वाढलं. आणि आता तर कलियुग आहे. आता या कलियुगामध्ये सगळे दुर्जनच दुर्जन आहेत. कुठं तरी एखादा सज्जन आपल्याला या कलियुगामध्ये पाहायला सापडतो. जिकडं पाहावं तिकडं सगळे दुर्जन आहेत. काय गंमत आहे पाहणं. आपण तरी कोण आहे? आपण कोण आहे? सज्जन आहेत का दुर्जन आहे? आपली हिंमतच नाही. हात मी जर म्हटलं आता कोण सज्जन आहे त्याने हात वर करा, तर कधी कोण हात वर करा. कोण सज्जन आहे? ज्यांना असं वाटतं की आम्ही चांगले आहोत, आम्ही सज्जन आहोत, हात वर करा. त्यांनी कोणी हात वर करणार नाही. तेवढं झालंच आपलं होणार नाही, कारण आपल्याला 100% गॅरंटीच नाही आपण सज्जन आहे. बरं, दुसरा प्रश्न, इथेही हात कोणाचा वर होणार नाही. दुसरा प्रश्न असा आहे, कोण जर दुर्जन असतील तर त्या दुर्जनाने हात वर करा. करेल का कोण हात? कारण आपल्याला माहिती नाही आपण सज्जन आहेत का आपण दुर्जन आहेत. आपण आम्ही सज्जनही नाही आणि आम्ही दुर्जनही नाही. आपण मधले. आपण आपल्याला स्वतःला सज्जनही म्हणता येत नाही आणि दुर्जनही म्हणता येत. सज्जन लक्षात नाही का? सज्जन म्हणावं तर एसटी महामंडळाने ज्या वेळेला 75 वर्षांच्या वर तिकीट फ्री केलं ना, त्यावेळेला बऱ्याच महाभागांनी आधार कार्ड बदलले. मग सज्जन म्हणता येईल का आपल्याला? सज्जन म्हणता येत नाही आपल्याला. बरं, दुर्जन म्हणावं तर आपण कथेला, कीर्तनाला, भजनाला वगैरे आपण असतो, म्हणजे आपल्याला दुर्जनही म्हणता येत नाही आणि सज्जनही म्हणता येत नाही. काय गंमत आहे? पण मला विचारला प्रश्न, महाराज प्रत्येक युगामध्ये भगवान परमात्मा अवतार धारण करतात ना? म्हटलं हो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. प्रत्येक युगामध्ये मी होत असतो असं भगवंताने सांगितलं. मग एखादी प्रश्न विचारला, महाराज तुम्हीच सांगता असं कीर्तनामध्ये की प्रत्येक युगामध्ये परमात्मा जन्म धारण करत असतो, अवतार धारण करत असतो. मग हे जे कलियुग आहे, जब जब हो धर्म की हानी गोसावी गोड बदलून करतात. जब जब हो धर्म की हानि, जब जब हो धर्म की हानि, बादल असुर तब प्रभु धरी विघ्न शरीरा, हरि पानी सजन पीरा, जब जब हो धर्म की हानि, बादल असुर जब जब होई धर्म की हानि, बादली असुरा धर्माभिमानी, तब तब प्रभु धरी विविध शरीरा, हरि पानी सज्जन पीरा. ज्या ज्या वेळेला धर्मावर संकट येतं त्या
या वेळेला धर्म सुरक्षित आहे का संकटामध्ये? काय वाटतं आपल्याला? आता या प्रस्तुत कालावधीमध्ये धर्म सुरक्षित आहे का संकटामध्ये? संकटामध्ये. आता या प्रस्तुत कालावधीमध्ये वर्तमानामध्ये धर्माची अवस्था अत्यंत भीकर, अत्यंत बिकट आहे. धर्म करा म्हटलं तर कोणी करत नाही आणि अधर्म करू नका म्हटलं तरी करायचं त्याच्याकडे प्रवृत्ती आहे. प्रत्येक आपण सगळेच त्याच्यामध्ये आहोत. सांगणारे आहेत ना ऐकणारे आहेत. खोटं बोलायला आपल्याला आवडतं. खोटं बोलायला कधीच आपण कमी पडत नाही. आणि आजकाल खोटं बोलण्याकरता एक चांगलं साधन आपल्या सगळ्यांच्याकडे आहे, ते म्हणजे मोबाईल. मोबाईलवर अगदी सरळ बसमध्ये खोटं बोलता येतात. महाराजांना फोन महाराज कुठपर्यंत आले? राजरोस साधन प्रत्येकाला खोटं बोलणं प्रत्येकाच्या जवळ आपल्याकडे आहे. म्हणून अधर्म करण्याकडं आपल्या सगळ्यांची लीलया सहज प्रवृत्ती आहे. या कलियुगामध्ये वर्तमान कालावधीमध्ये अधर्म करणाऱ्याची संख्या तर जास्त आहे महाराज आणि धर्म करणारे जर कमी आहे, तर मग या वेळेला भगवंताने अवतार घ्यायला पाहिजे. भगवंताने अवतार घ्यायला पाहिजे. मग त्या सद्भक्ताने सद्ग्रस्ताने मला प्रश्न विचारला, मग महाराज जर अवतार घ्यायला पाहिजे देवाने, तर मग का अवतार परमात्मा धारण करत नाही? तर त्याला उत्तर फार खूप उत्तर आहे. तुम्ही लक्ष देऊ नका. भगवंताला अवतार घेण्याची गरज आहे आता, पण देव अवतार का घेत नाही? त्याचं कारण आहे, कारण भगवान परमात्मा अवतार घेतो फक्त सज्जना करता किंवा दुर्जना करता. सज्जनांच्या रक्षणा करता आणि दुर्जनांच्या संहारा करता भगवंत या मृत्यूलोकामध्ये येत असतो. म्हणजे भगवंताला अवतार जर धारण करायचा असेल तर त्याच्याकरता एक तर दुर्जन तरी लागेल किंवा सज्जन तरी लागेल. तर सज्जनाच्या रक्षणा करता तरी त्याला यावं लागेल, आपण दुर्जनाच्या संहारा करता तरी यावं लागेल. आपण सज्जनही नाही आणि आपण दुर्जनही नाही. म्हणून भगवान परमात्मा फार म्हणजे अडचण आहे की अवतार कसं धारण करावं, कारण सज्जनही नाही आणि दुर्जनही नाही. घोर अशा या कलियुगामध्ये वर्गीय घोरे कलो प्रायः जीवश्चासुरतां गताः क्लेशाक्रान्तस्य तस्यैव शोधनी किं परायणम्. अत्यंत क्लेशाक्रांत अशा प्रकारचा जीव आणि आसुर प्रवृत्तीकडे सहज प्रवृत्ती आहे. घरामध्ये वडील माणसं आहेत, पण घराघरात ही कहाणी महाराज, घराघरात ही गोष्ट आहे. याच्याकरता फार काही खोडशास्त्र पाहावं लागत नाही. एखादं चांगलं एखादं मोठं कार्य जर घरामध्ये करायचं असेल ना, तर घरातले वडीलधारी माणसं न विचारता समोर येतात आणि एखादा सल्ला ज्यावेळेला सांगण्याचा प्रयत्न करतात ना, त्यावेळेला पोरं म्हणतात, बाबा तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही थोडं सांगतो, तुम्ही थोडंसं वाचून असं म्हणतात ना, की घराघरातली कहाणी नाही. बाबा तुमचा काळ गेला, तुमचा जमाना गेला, आता तुम्हाला यातलं थोडं कळतंय, तुम्हाला सगळं वाचलं असं म्हणतात मला. आता काय गंमत आहे पाहणार, ज्या पोरांना जन्माला घातलेलं आहे, ज्या पोरांना जन्म दिलेला आहे, ती पोरं जर म्हणत असतील बाबा तुम्हाला काही कळत नाही, तर तुम्ही म्हणजे ते मला गाडी घ्यायची असेल, एखादी मोठी छोटी कसली का होईना गाडी जर घ्यायची असेल तर घरातल्या वृद्ध माणसाचा सल्ला नाही घेत, तिकडं फोन जातो. कुठं? बायकोच्या माही म्हणजे याच्या सासू आणि मेवण्याचा सल्ला विचारला जातो. मी सांगत नाही, शास्त्र करतो. शिवपुराण काय सांगतात? शाल्लक बुद्धिदायकः. शाल्लक म्हणजे बायकोचा भाऊ मेवना, तो शाल्लक बुद्धिदायकः, त्याला सल्ला विचारला जातो. आणि वडीलधाऱ्यांना सन्मान. काय गंमत आहे महाराज, ही कलियुग आहे. कबीर महाराज वर्णन करतात कलियुगाचं. आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया. ओ माँ बाप को कोई नहीं
दुनिया आए रे मेहमान दुनिया आए रे मेहमान दुनिया आए। नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। माँ बाप को कोई नहीं माने, औरत का बहुमान, औरत का बहुमान। कन्या कन्या विक्रय दंपत्तीनांच्या कलकलम तरुणी प्रभुता केली घराघरामध्ये स्त्रियांचा जाल आणि या कलियुगामध्ये घोर अशा प्रकारचे कलियुग। या कलियुगामध्ये लोक साधारण पाप करण्याकडे प्रत्येकाची प्रवृत्ती आहे। पाप करा असं म्हणावं नाही लागत, ते आपोआप घडत असतात। पण गंमत अशी आहे, काही पाप ही अज्ञान अवस्थेमध्ये केली जातात, पण काही पाप ही जाणीवपूर्वक केली जातात। माहिती असून सुद्धा पाप केलं जातं, माहिती हे पाप आहे तरी पाप करतात। खोटं बोलणं हे पाप आहे का पुण्य आहे सगळ्यांना माहिती आहे, पाप आहे, पण तरी खोटं बोलतात ना, आवडीनं लोक खोटं बोलतात। पाप पूर्ण येत नका। आणखी गंमत सांगू का, जर तुम्ही सरकारी कर्मचारी असतील तर त्यांना कदाचित वाईट वाटेल, पण हे शास्त्र आहे। एक संस्कृतामध्ये सुभाषित आहे, पुण्यस्य फलमिच्छन्ति पुण्यम यच्छन्ति मानवाः न पापस्य फलमिच्छन्ति लेकिन पापम कुर्वन्ति यत्नतः। पाप प्रयत्नपूर्वक केलं जातं। शासन जे पगार देतं ना, लक्षात नाही का, सरकार जे पगार देतं त्या पगाराच्या व्यतिरिक्त पैसे घेणं पाप आहे का पुण्य आहे घेणार का माहिती आहे? माहिती आहे मला, लाच घेणं काय आहे, पाप आहे का पुण्य आहे? पाप आहे। लाच घेणं हे पाप आहे, लाच घेणाऱ्यालाही माहिती आहे। कशावरून माहिती आहे त्यांना? कारण ते टेबलाच्या घरून घेतलं जातं। जर पाप आहे माहिती नसतं तर घेतलं असतं, पण ज्या टेबलाच्या घरून घेतात त्या त्यांनाही माहिती आहे हे पाप आहे, परंतु पाप आहे हे माहिती असून सुद्धा लाच घेतली जाते। याचा अर्थ असा आहे, पापम कुर्वन्ति यत्नतः, प्रयत्नपूर्वक मनुष्य पाप करत असतो। यह घोरे करो प्रायः पापम कुर्वन्ति यत्नतः। म्हणून या घोर असणाऱ्या कलियुगामध्ये भगवंताची कथा आणि भगवान परमात्म्याचं नाम ही एकमेव या भवरोगाचं औषध आहे। एकमेव या भवसागरातून पार करून देणारी नैया ही एकमेव महाराज भगवंताच्या नामाच्या रूपाने या ठिकाणी प्राप्त आहे। मीराबाई फार गोड करून करतायत।
राम